भारताचा शोध भाग 12. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारशी आमचा अव्याहत झगडा चालू असताना आमचे डोळे सदैव आमच्या जनतेकडे होते. जनतेचे पुनरुज्जीवन हा आमचा मूलभूत हेतू होता. हा हेतू कितपत साध्य होत आहे त्यावर राजकीय यशाची किंमत. आमची सर्व खटपट, सगळा उद्योग ह्या एका हेतूने चालत होते व म्हणून कधी कधी आमचे वागणे मुत्सद्यास न शोभेसे होई. परंतु केवळ राजकीय दृष्टीने आम्ही काम करीतच नव्हतो. राजकारणाच्या संकुचित वर्तुळात फिरणारे आम्ही नव्हतो. परकी आणि काही हिंदी टीकाकार आमच्या वर्तनाला हसत, आमच्या मार्गातील वागण्यातील धरसोड पाहून ते टीका करीत. हा आमचा सारा मूर्खपणा असे त्यांना वाटे. आम्ही मूर्ख होतो की नव्हतो हे भावी इतिहासकार ठरवतील. आमचे ध्येय उच्च होते. आमची दृष्टी विशाल कालावर होती. कदाचित आम्ही मूर्खपणा केलाही असेल. संधी साधू राजकारणाच्या दृष्टीने तसे दिसेलही. परंतु हिंदी जनतेची सारी पातळी उंच नेणे या ध्येयापासून आम्ही कधी चळलो नाही. मानसिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या व अर्थात राजकीय दृष्ट्या ही सारी जनता उंच चढावी या हेतूपासून आम्ही कधी विचलित झालो नाही. राष्ट्राची, जनतेची खरी आंतरिक शक्ती उभी करावी या एका गोष्टी पाठीमागे आम्ही लागलो होतो. ही शक्ती एकदा उभी राहिली म्हणजे मग साऱ्या बाकीच्या गोष्टी सहजच येतील, अपरिहार्यपणे येतील अशी आम्हाला खात्री होती. मगरूर परकी सत्तेपुढे पिढ्यानपिढ्या चाललेली लज्जास्पद दास्य वृत्ती व भीरू शरणागतीची वृत्ती आम्हाला पार पुसून टाकायची होती. जुने ग्रंथ, जुने अवशेष, भूतकालीन संस्कृतीने विविध क्षेत्रात निर्मित करून मिळविलेले यश ही सर्व विचारात घेऊनही हिंदुस्थानचे स्वरूप समजावून घ्यायला जरी मदत झाली तरी जे उत्तर मला पाहिजे होते ते मला मिळाले नाही. त्यामुळे माझे समाधान झाले नाही आणि या गोष्टी मला उत्तर देऊही शकत नव्हत्या. कारण त्या भूतकाला संबंधीच फक्त होत्या. त्या भूतकालाचा व आजच्या वर्तमान कालाचा खरोखरी काही संबंध आहे का याचे उत्तर मला हवे होते. हिंदुस्थानचा आजचा वर्तमान काळ म्हणजे मध्ययुगीन सारंजामशाही, छाती दडपून टाकणारे दारिद्र्य व हालपेष्टा आणि मध्यमवर्गीयांचा थोडाफार उथळ अर्वाचीनपणा या सर्वांचे एक विचित्र मिश्रण आहे. माझ्यासारख्यांचा जो वर्ग आहे, जो एक प्रकार आहे, त्याचा गुणगौरव करणारा मी नाही. परंतु हिंदी स्वातंत्र्य युद्धात याच वर्गातील लोकांकडे नेतृत्व जाणार असे दिसत होते. ते अपरिहार्य आहे असे मला वाटे. मध्यम वर्गाला स्वतःला बांधून टाकल्याप्रमाणे, जखडून टाकल्याप्रमाणे वाटत होते. एका विविक्षित मर्यादेत त्यांना कोंडल्याप्रमाणे ठेवण्यात आले आहे अशी त्यांची समजूत होती. या वर्गाला वाढण्याची, विकास करून घेण्याची इच्छा होती. ब्रिटिश सत्तेच्या चौकटीत राहून त्याला तसे करता येईना म्हणून या सत्तेविरुद्ध बंड करण्याची वृत्ती वाढली. परंतु आम्हाला चिरडून टाकणाऱ्या सामाजिक रचनेविरुद्ध ही बंडखोर वृत्ती नव्हती. फक्त ब्रिटिशांना हाकलून त्यांची जागा घ्यावी एवढेच त्यांच्या डोळ्यासमोर होते. सामाजिक रचना आहे तशीच ते ठेवू इच्छित होते. त्या रचनेतूनच ते जन्माला आले होते. त्या विशिष्ट सामाजिक पद्धतीतच वाढले होते. त्यामुळे तिची पाळेमुळे उखडून फेकून देणे हे त्यांच्या शक्तीबाहेरचे, वृत्तीला न झेपण्यासारखे काम होते. परंतु नवीन शक्ती उदयास आल्या. त्यांनी आम्हाला खेड्यातील बहुजन समाजाकडे लोटले आणि एक नवीनच हिंदुस्थान, अजिबात निराळा हिंदुस्थान तरुणांच्या समोर उभा राहिला. या बुद्धिमान तरुणांना या हिंदुस्थानची आठवणही नव्हती. ते त्याला विसरून गेले होते किंवा आठवण असूनही या हिंदुस्थानकडे आजपर्यंत त्यांनी फारसे लक्ष दिले नव्हते. या नवदर्शनाने नवतरुण अस्वस्थ झाले. सर्वत्र अपार दारिद्र्य होते. दुःख दैन्याला सीमा नव्हती. तिथले प्रश्न गंभीर होते, अति महत्वाचे होते. आणि या बुद्धिमान तरुणांच्या मनात जी जीवनमूल्य होती, जे काही सिद्धांत होते, त्यांची एक उलथापालथच झाली. यामुळेच हे तरुण विशेष करून बेचैन झाले. खरा हिंदुस्थान कुठे आहे, कसा आहे त्याचा आता शोध होऊ लागला. त्यामुळे नवीन जाणीव येऊ लागली. हिंदुस्थानचे खरे स्वरूप समजू लागले आणि मनात झगडा सुरू झाला. आमच्यावर होणाऱ्या प्रतिक्रिया सगळ्या एकच नव्हत्या. पूर्वसंस्कारानुरूप त्या वातावरणात, ज्या वातावरणात जे जसे वाढले होते, ज्यांना जसे अनुभव आले होते, त्याप्रमाणे त्यांच्यावर त्या नवदर्शनाची प्रतिक्रिया झाली.
काहींचा खेड्यातील जनतेशी आधीपासूनच परिचय होता. त्यांना तो काही नवीन अनुभव नव्हता. त्यांना फारसे काही वेगळे वाटले नाही. परंतु मला तरी ते नवदर्शन होते. जलपर्यटन करून काही नवीन शोध लागावा तसे मला वाटले. माझ्या लोकातील काही दोष, काही चुका, काही दुर्बलता यामुळे जरी मला अपार दुःख होत असे तरी या बहुजन समाजात मला असे काही एक आढळले की ज्याचे वर्णन मी करू शकणार नाही. वर्णनातीत असे तेथे काहीतरी मला दिसले आणि या जनतेकडे मी ओढला गेलो. मध्यमवर्गीयात हे काहीतरी मला कधी दिसले नाही. बहुजन समाजाच्या कल्पनेची केवळ पूजा करणारा मी नव्हतो. नुसत्या तात्विक विचाराने बहुजन समाज म्हणजे काही एक वेगळा गट समजून चालण्याचे मी प्रयत्नाने टाळतो. भारतीय जनतेचे इतके विविध प्रकार मला दिसत असले तरी त्याचा प्रकार कोणता हे माझ्या मनात न येता ही एक चालती बोलती जिवंत व्यक्ती आहे इतके माझे लक्ष जाते. आणि म्हणून भारतातल्या असंख्य जनतेकडे काल्पनिक मोघम गटातल्या व्यक्ती म्हणून माझे लक्ष नाही. जनतेतल्या व्यक्तीकडे भारतीय जनता सत्य स्वरूपात जिवंत हाडामासांची बोलती चालती अशी माझ्या डोळ्यासमोर उभी असते. तिच्यातील ती सारी विविधता मी बघतो आणि त्यांची अपार संख्या असली तरी त्यांच्याकडे अस्पष्ट थवे संघ या दृष्टीने न बघता व्यक्ती म्हणून मी पाहत असतो. त्यांना पाहून मी निराश झालो नाही. कदाचित त्यांच्यापासून मी फार अपेक्षा केली नाही म्हणूनही असे झाले असेल, परंतु अपेक्षेपेक्षाही अधिक मला त्यांच्याजवळ आढळले. हे जे काही जनतेजवळ मला आढळले, एक प्रकारचे स्थैर्य, काही उपयोगाला आणण्याजोगे सामर्थ्य सापडले. या सर्वांचे कारण म्हणजे आतापर्यंत त्यांनी जिवंत ठेवलेली भारतीय सांस्कृतिक परंपरा हे होय असे माझ्या एकदम लक्षात आले. ही सांस्कृतिक परंपरा थोड्याफार अंशाने तरी त्यांच्यात होती. गेली 200 वर्षे टोले खाता खाता या परंपरेतले बरेचसे छिलून गेले होते, पण उपयुक्त असा बराचसा भाग बाकी राहिला होता व त्याबरोबरच अगदी निरुपयोगी व वाईट भागही राहिला होता. 1920 सालच्या सुमाराचे माझे कार्य माझ्या प्रांतापुरतेच मर्यादित होते. आग्रा अयोध्येच्या संयुक्त प्रांतात मी सर्वत्र हिंडत होतो. 48 जिल्ह्यातून, खेड्यातून, शहरातून, मोठ्या भरण्याच्या गावातून हिंडलो. संयुक्त प्रांत म्हणजे हिंदुस्थानचा गाभा आहे अशी आजपर्यंत समजूत आहे. प्राचीन व मध्ययुगीन संस्कृतीचे आसन व अधिष्ठान याच प्रांतात. हा प्रांत म्हणजे अनेक जाती जमातींच्या सरमिसळीची जागा, अनेक संस्कृतीच्या संमिश्रणाची जागा. या क्षेत्रातच 1857चे स्वातंत्र्य युद्ध पेटले व पुढे क्रूरपणाने चिरडून टाकण्यात आले. संयुक्त प्रांतभर फिरता फिरता मला तेथील अनेक प्रकारच्या लोकांची प्रत्यक्ष ओळख व माहिती होत गेली. उत्तर व पश्चिम बाजूच्या जिल्ह्यातले जाट म्हणजे त्यांच्या मायभूमीचा खरा नमुना. धट्टाकट्टा, रग्गेल, त्यातल्या त्यात बऱ्यापैकी स्थितीतला दिसे. छोटे छोटे राजपूत जमीनदार, राजपूत शेतकरी यांनी मुसलमानी धर्म स्वीकारला असला तरी राजपूत रक्ताचा आणि राजपूत परंपरेचा त्यांना कोण अभिमान वाटे. कलाकुसरीचे नाजूक नक्षीदार काम करणारे पटाईत कलावंत, कारागीर व छोटे छोटे धंदेवाईक होते. त्यात हिंदू व मुसलमानही होते. किसान व जमीन कसणारी कुळे त्यातल्या त्यात गरिबीत दिवस काढीत होती. विशेषतः पूर्वेकडील अयोध्येकडील या वर्गाची संख्या अफाट होती. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जुलमाने व रक्तशोषणाने पिळून निघालेली, चिरडून टाकलेली ही पददलित जनता काही फरक होईल या आणि आपले नशीब बदलेल या आशेने श्रद्धेवर जगत होती. 1920 सालनंतर 30चा काळ आला. तुरुंगाच्या वाऱ्या करता करता मधून मधून फुरसत मला मिळाली की मी हिंदी जनतेत हिंडण्यातच घालवली. विशेषतः 1936-37 सालातील निवडणुकीच्या दौऱ्यात सारा हिंदुस्थान मी पालथा घातला. शहरे, गावे, खेडी सर्वत्र फिरलो. फक्त बंगालमधील खेड्यापाड्यातून मी गेलो नाही. क्वचितच बंगाली ग्रामीण जनतेचे मला दर्शन झाले. हे माझे दुर्दैव, परंतु बाकी सर्वत्र मी गेलो. प्रत्येक प्रांतातून मी दौरा काढला आणि खेडोपाडी हिंडलो. मी राजकीय आणि आर्थिक प्रश्नांवर भर देत असे. त्यावेळच्या माझ्या भाषणांवरून पाहिले तर निवडणुका आणि राजकारण याशिवाय माझ्या मनात दुसरे काही असेल असे वाटणार नाही.
परंतु माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात सदैव काहीतरी खोल, गंभीर, अधिक स्पष्ट असे काहीतरी असे. निवडणुकींचा त्याच्याशी संबंध फारसा नव्हता. जाणाऱ्या घटकेचा, तात्पुरत्या प्रक्षोभांचा, गडबडीचा त्याच्याशी संबंध नसे. दुसऱ्याच एका प्रक्षोभक विचाराने मला घेरले होते. दुसऱ्याच एका तसल्या विचाराने मी पछाडलो गेलो होतो. भारताच्या शोधार्थ जुने ग्रंथ, जुने शिलालेख व अवशेष, जुन्या कलाकृती, प्राचीन प्रवास वर्णने यात माझी पहिली सफर झाली. आता ही दुसरी सफर चालली होती. माझ्यासमोर प्रत्यक्ष भारतभूमी होती. भारतीय जनता होती. भारताची अगाध मोहिनी व विविधता यांचा मला अधिकाधिक साक्षात्कार होऊ लागला व मला जसजसे अधिक दर्शन घडे तसतसे ज्या अमूर्त कल्पनांची ही साकार मूर्ती बनली त्या साकार कल्पनांचे आकलन करणे मला किंवा कोणालाही किती कठीण आहे याची जाणीव जास्त स्पष्ट होऊ लागली. भारताच्या प्रचंड विस्तारामुळे किंवा विविधतेमुळे काही गोष्टी सुटून जात असे नव्हे तर भारताच्या अंतरंगाच्या अथांग खोलीचा गंभीर आत्म्याचा ठाव मला लागेना. मधून मधून तळ दिसे व त्याने मन वेडे होई. एखादा प्राचीन लेखपट असावा, त्याच्याप्रमाणे त्याच्या मागून एकावर एक अनेकांनी आपले विचार, आपले मनोमय जीवन लिहून ठेवलेले असावे आणि त्या मागून येणाऱ्यांनी नवीन लिहिले तरी जुने सारे नष्ट झालेले नसावे, पुसले गेलेले नसावे. त्याप्रमाणे हा भारत मला दिसला. त्या युगातील, त्या काळातील ते विचार आणि ती स्वप्ने ही सारी आपल्यामध्ये एकत्र असतात. कधी त्यांची आपणास जाणीव असते, कधी नसते. ज्याला आपण भारत म्हणून म्हणतो त्या भारताला या सर्वांनी आकार दिला आहे. भारताची संमिश्र व गूढ मूर्ती या सर्वातून घडलेली आहे. ही भारताची मूर्ती इजिप्तमधील त्या दुर्बोध स्फिंक्स पुतळ्याप्रमाणे वाटते. तिच्या मुखावरील हास्याचा अर्थ लक्षात येत नाही ना समजत. माझे स्वरूप असे म्हणत जणू ती हसते आहे असे वाटते. मी भारताच्या चारी दिशांना हिंडलो. सर्वत्र मला ते दुर्बोध हास्य दिसे. कुटात्मक सुस्मित मुखमंडल दिसे. भारतीय जनतेत बाह्यतः जरी विभिन्नता असली, अपार विविधता असली तरी आतून या सर्वांची एकच घडण असल्याचा तीव्र अनुभव होई. हजारो वर्षे गेली तरी आपण त्या आंतरिक एकतेमुळे एकत्र राहिलो. कितीतरी राजकीय घडामोडी झाल्या, आपत्त्या आल्या तरी ही एकता मेली नाही. भारताची एकता मला आता केवळ एक बुद्धिगम्य कल्पना म्हणून उरली नाही. तो आता एक भावनागम्य प्रत्यक्ष अनुभव झाला. त्या अनुभवाने मला भारून टाकले. ती आमूलाग्र एकता इतकी प्रभावी आणि सामर्थ्य संपन्न होती की कितीही उत्पात झाले, प्रलय ओढवले, प्रक्षोभ माजले, राजकीय विभागण्या झाल्या तरी ती अजिंक्य आणि अमरच राहिली, विजयीच राहिली. हिंदुस्थान किंवा इतर कोणताही देश यांना मानवी गुणधर्म कल्पून पाहण्याची वृत्ती अर्थात खुळेपणाची आहे. देश म्हणजे हातपाय नसलेली एखादी व्यक्ती नव्हे. देश म्हणजे हातपाय असलेली एखादी व्यक्ती नव्हे. मी तरी असले कल्पना कधी केली नाही. अशा स्वरूपात भारताकडे कधी पाहिले नाही. भारतीय जीवनातील विविधता, शेकडो भेद, नाना वर्ग, जाती, जमाती, धर्म, वंश, सांस्कृतिक विकासाच्या निरनिराळ्या पातळ्या या सर्वांची मला स्पष्ट जाणीव आहे. परंतु मला असे वाटते की ज्या देशाला अखंड अशी सांस्कृतिक परंपरा आहे, अशा दीर्घ परंपरेची ज्याला पार्श्वभूमी आहे, ज्या देशातील लोकांची जीवनाकडे पाहण्याची एक समान दृष्टी आहे, त्या देशाचे विशिष्ट काही अंतरंग निर्माण होत असते आणि त्या अंतरंगाचा त्याच्या सर्व संतानांवर ठसा उमटत असतो. त्यांचे आपसात मग कितीही मतभेद असोत, परंतु राष्ट्राच्या विशिष्ट वृत्तीचा स्पष्ट असा ठसा त्यांच्यावर उमटल्याशिवाय राहत नाही. तुम्ही चीनमध्ये जाऊन पहा, तेथील सनातनी मांढेरीन पंडित बघा किंवा भूतकाळाशी संबंध असलेला संबंध तोडून उभा राहिलेला कम्युनिस्ट बघा, त्याच्यावर एकच चीनी छाप तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. तसेच भारताच्या अंतरंगाचेही आहे. या भारतीय अंतरंगाचा मी शोध करीत होतो. केवळ जिज्ञासा म्हणूनही हे संशोधन मी करीत नव्हतो. जिज्ञासा नव्हती असे नाही, परंतु माझा देश, माझे देश बांधव यांचे वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी एखादी किल्ली या संशोधनातून मला मिळेल असे वाटत असल्यामुळे त्या शोधास मी प्रवृत्त झालो होतो.
माझ्या विचाराला आणि कृतीला त्या संशोधनामधून मार्गदर्शन होईल या इच्छेने मी या शोधाला निघालो होतो. राजकारण आणि निवडणुका यांना त्या त्या क्षणापुरते महत्व असते. क्षुद्र गोष्टींवरच आपण जेव्हा भर देऊ लागतो तेव्हा अशा गोष्टींना भाव येतो. परंतु भारताच्या भविष्यकालीन मंदिराची जर आपणास भक्कम पायावर अभंग, सुरक्षित व सुंदर उभारणी करायची असेल तर आपणास पाया चांगला खोल खणला पाहिजे. भाग 12 समाप्त.